नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी बीटला सुरुवात झाली आहे। पांढरी तूर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कमीत कमी पांढरी तूरला बाजार भाव काय लागतो व जास्तीत जास्त काय बाजार भाव लागतो। या ठिकाणी आपण 2-3 आडत दुकानावरची हाराशी बाजार भाव बघूया पुढे व्हिडिओमध्ये। 9601 1 रुपये नहीं बोले 601 हाँ 601 कल 10 500 601 कल लेना 10,500 601 अरे माल अच्छा है आशीष भाई 600 खड़का है प्योर आशीष भाई 2 11 12 25 26 50 51 68 आशीष भाई 68 उनका 86 हाँ 86 रुपये 86 9 686 86 रुपये 86 माल है आशीष भाई 86 686 86 रुपया 90 91 नहीं बोलो जरा माल अच्छा नहीं 4 बोलना नाम से 91 रुपये 91 या ठिकाणी 2 बोण्याला 9691 बाजार भाव लागला आहे। 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 40 बरोबर नहीं दिखेगा करके मैं पीछे खड़ा पूरा भी दिखेगा ना 40 फोटो भी पूरा भी दिखता 40 वो बंडी साहब करना है मारते 2 3 4 जमा करते 40 करना बंडी साहब 40 क्या करना है 9440 बोलना वो 9440 40 कितना है 9440 40 वो समझो माप लगाओ बोलो आज चलो बढ़िया वर्जन भैया कोई ना 10,000 100 रुपया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 33 10,133 चलो बढ़िया वर्जी 10,133 10,133 10,133 बोलने का 100 रुपया 10,133 10,133 100 रुपया 34 100 रुपया 35 1 रुपया 36 37 38 40 41 42 43 44 45 46 47 48 50 50 1 रुपया 50 रामू सेठ 51 10,151 10,151 रामू सेठ 10,151 रामू सेठ बोला 10,151 रुपया 1 रुपया 10,151 11 12 25 50 51 75 53 54 55 करो
त्रेपन्न 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 चौपन्न चौपन्न 10,154 या ठिकाणी 10,154 रुपये बाजार भाव या तुरीला लागलाय. 9621 रुपये बाजार भाव लागला आहे या तुरीला. या ठिकाणी आपण जी हाराशी झाली, लिलाव बीट झाली, त्याद्वारे ही सुपर तूर होती. बाजूलाच त्या शेतकरी बांधवाच्या 7 गोण्या होत्या व शेतकरी बांधव बी बाजूला. त्यांनी या ठिकाणी गजेंद्र ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 41 या ठिकाणी माल आणला होता. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष की त्यांच्या तुरीला काय बाजार भाव लागला व त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये लावली होती. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. बाबासाहेब साहेबराव गाडेकर, राहणार जांभळी, तालुका संभाजीनगर, पैठण. बरं, जिल्हा संभाजीनगर. हां, तर ही जी आपण पांढरी तूर लागली होती सुपर, तर कोणत्या जाती तूर होती काय माहिती तुम्हाला? धनगाव. घनगाव होती का? तर कशी होती? पाटे होती का सेपरेट होती? काही पाटे होते, काही सेपरेट होती. बरं. तर किती कट्टे आणले मार्केटला? 7 कट्टे. 7 कट्टे. हां, तर काय भाव लागला त्याला? 10,154. 10,154. हां, तर मार्केटला आणण्याच्या अगोदर काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव लागेल काय नाही? हां, 10-12पर्यंत लागायला पाहिजे. तूर काय ऐकायला पाहिजे? 12-10 बरं. चांगली ऐकली आपली. त्या किती धान्य ॲव्हरेज झालं तो तुम्हाला हे? चांगला वरच झालं. किती एकर क्षेत्र होती आपली? 15 गुंठ्यात. 15 गुंठे. हां, काही पाटे होते 4-5. असं आहे का? हां, बरं. तूर पीक कसं वाटतं तुम्हाला? ठीक वाटतं. बरं, चालतं. या ठिकाणचे शेतकरी बांधव येईल होते, त्यांनी आपलं थोडक्यात तुरीविषयी माहिती दिली. ही जी तूर होती त्यांची, तिला आजच्या जी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी तिला 1 नंबर भाव लागला आहे. 10,154 रुपये तिला बाजार भाव लागला आहे. या ठिकाणी जे कार्तिक ट्रेडिंग कंपनी आहे दुकान नंबर 11 या ठिकाणी शेतकरी बांधव येईल होते. त्यांची तूर आपण बीडद्वारे बी जाणून घेतला बाजारभाव व जे शेतकरी त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया की दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. आपलं कैलास पात्राव लहाने, बाजार गेवराई, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं. तर आपण ही तुरीची लागवड किती एकर क्षेत्रात गेली का? पाटे हे पाटे होती आपले. बरं. हां, तर किती आणली द्या गोण्या? आज ह्या 6 गोण्या आणल्या त्या आपण. बरं. पांढरी होती. पांढरीतून काय भाव लागला तिला? ते 9,440. 9,440. हां, बरं. बाजारात आणायच्या अगोदर तुमची काय अपेक्षा होती? काय भाव मिळाला? पक्षी काय आता 10-11 तर झालंच पाहिजे आमच्या हिशोबानं. बरं. तर तुरीचं पीक कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटलं नाही यावर्षी. आवरेज कसं आलं? आवरेज बरं आलं यावर्षी. आता पाणी पाऊस बरा होता. हां. बरं. तर तुरीला खर्च किती होता साधारण खर्च घ्यायचे तर मग एकरी 9-10 हजार रुपये. बरं. सारा खर्च. लावलं तर जास्त खर्च येतो. हां, मग कपाशीमध्ये कपाशीमुळं. हां, त्या हिशोबानं. चालतं. या ठिकाणी ते दादा येईल होते, त्यांनी ते आपल्याला सांगितलं की काय बाजार व्हावं लागलं त्यांच्या तुरीला. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.